सो हे गाईज परत तुमचं स्वागत आहे ओम ढवले या ब्लॉग्स मध्ये। हा आपला ब्लॉग्स असेल चौथा पार्ट आणि लास्ट पार्ट या ट्रिपचा। फुल 3 दिवस पूर्ण मजा केलाय। 3 दिवस 4 पार्ट्स मध्ये येणार तुम्हाला तुमच्याकडे, तर नक्कीच बघा पहिलेचे 3 पार्ट। आता आम्ही इथं होतो महाबळेश्वरला आणि आमचेच जवळचे पेनकडचे दादा भेटलेत आपल्याला। हे बघा दादा आहेत आपल्या पेनचे इकडचे, आपल्या चोरूंच्या साईडचे आहेत। खूप फ्रेंडली आहेत आपल्यासोबत। कालपासून खूप मजा केली सोबतच का दादा? हो खूप मजा आली। बेस्ट ऑफ लक सगळ्यांना। हॅपी जर्नी। 10वी आहे आमची। 10वी आहे नाही आता गेलत का यावा हाला हा 91 भेटन याला हा आयुष एक्सपेक्टेशन वा। चला हे काका होते आपल्या रिसेप्शनचे। यू काका नक्कीच परत आम्ही नक्की तुम्ही इकडे विजिट चांगला करा, एक नंबर आहे। सर कसं वाटतं तुम्हाला इकडे? छान एक्सपिरियन्स होता, वातावरण एक नंबर आहे, रिसॉर्ट पण छान आहे। सो तुम्ही सर्वांनी पुन्हा पुन्हा येऊ शकता इथे, या टाईपचा आहे रिसॉर्ट। खूप मजा केली 3 दिवस म्हणजे मी सारखं बोलत आहे 3 दिवस कसे केले खरंच समजलं नाही काय दादा? तुम्ही कुठे कधी निघणार मग इथून? आम्ही आता संध्याकाळी आज निघू। आज संध्याकाळी आज फिराल म्हणजे आज फिरू मॅप्रो गार्डन वगैरे, मार्केट वगैरे आणि संध्याकाळी गाईज इथं या आयुषचा पॉकेट हरवलाय। हे किती आयुषाचे पैसे? आयुष 4,000 फक्त 4,000 फक्त काय आयुष? फक्त 4,000। दक्ष काटकर ब्लॉग्स डू सबस्क्राईब। आम्ही चाललोय आता आमची सगळी बस वगैरे तिथे आहेत, आमचे लगेज वगैरे आहे तिथे सगळ्यांचे। आम्ही आता डायरेक्ट बसमध्ये जाऊ। बसमधून आता आमचा डायरेक्ट नेक्स्ट स्टॉप असेल विना लेक। विना लेकला गेल्यावर चला हा दादा एकटाच नाही आहे, अजून पण वरती खूप सारे दादा आहेत, त्यांच्याशी पण आपली खूप चांगली माहिती झाली आहे। तर भेटूया आपण डायरेक्ट आता विना लेकला, सोबतच राहा आमच्या। तोपर्यंत गाईज फायनली आम्ही आलेलो आहे लेक मध्ये। आता आम्ही चाललोय डायरेक्ट बोटिंगला। नाही फायनली आम्ही आलो दुसऱ्या जन्नत मध्ये। हो इथं पण तसा सीन आहे, एवढा थंड वाटते ना, एक नंबर। फुल मजा, घोडे बिडे आहेत सगळे, फुल पब्लिक प्लेस आहे। मजा खूप येतोय आम्हाला, खूप म्हणजे खूपच मजा येतोय। गाईज आम्ही एवढं पण एन्जॉय करणार आहे ना, काय सांगू तुम्हाला इकडचा मी नजारा दाखवू का? नजारा दाखवू इकडचा सगळ्यांना। गाईज तुम्ही बघू शकता फुल मजा करते आम्ही इथे। आपल्याकडे स्पेशल क्लायंट आहेत। काय रे? साध्वी ठाकूर रिझल्ट आहे तरी ते आले। रिझल्ट आहे उद्या त्याचा। फुल मजा येते गाईज। आता आम्ही चाललोय बोटिंग करायला, तर तुम्हाला थोडा बोटिंगचे शॉर्ट दाखवतो। मॅडम आपली सर ओम ढवले ब्लॉग कसं वाटतंय? आता आपण विना लेकला आलेलो आहोत आणि आता सर्वजण आम्ही बोटिंग करणार आहोत, सगळे स्टुडंट्स आणि टीचर्स सुद्धा। सो बघूया पाहूया हा एक्सपिरियन्स कसा आहे। यापूर्वी मी येऊन गेलेलो आहे, पण खूप छान एक्सपिरियन्स आहे। बट या मुलांना मी फर्स्ट टाइम घेऊन आलोय, तर यांचा एक्सपिरियन्स मला त्यांच्याकडून जाणून घ्यायचा आहे। सो लेट्स सी। सर खूप मजा येतोय आणि सगळ्यात बेस्ट थँक्यू पहिले तुम्ही इथं आणल्याबद्दल। तर भेटू तुम्हाला आता डायरेक्ट बोटिंग करताना। आता आम्ही पैसे भरलेले आहेत, आता आमची बोट येते। आता आम्ही डायरेक्ट तुम्हाला बोटच्या आत भेटतो। आता फुल एन्जॉय करणार आहे आम्ही। चला लागायला बोट मध्ये भेटतो। बघू शकतात हा कार्ड भेटलेला आहे आम्हाला। आता आम्ही चाललेलो आहे बोटिंगला, फुल एन्जॉय करणार आहे, फुल एन्जॉय। कसं वाटते मीच? कसं वाटते दादा? सर घेतला खूप भारी वाटतंय। चला फायनली आम्हाला जॅकेट्स भेटलेले आहेत आणि आता आम्ही चाललोय डायरेक्ट स्विमिंगलाच बोलतो, सॉरी बोटिंगला। तर डायरेक्ट चला आता आम्ही चालतो, तुम्हाला दाखवतो। मॅडम पडलं तर आम्ही हाय, आमचं होमवर्क कमी पडलं।
आम्ही आलेलो आहे बोटच्या आता. आमची बोट सुरू झालेली आहे. आता आम्ही फुल एन्जॉय करणार. तर गाईस आता तुम्ही बघता आमची मजा बघा. आम्ही फुल एन्जॉय करणार आहे. तुम्ही बघू शकतात आता आम्ही एकदम मिडल ऑफ द लेक आलेलो आहे. आता आम्ही आमच्या समोर ना ठाकूर त्यांची बोट आहे. आम्ही त्यांची मज्जा घेतोय थोडीशी. आणि आता जय 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 कसं वाटते तुला? जय कसं वाटते? एक नंबर फुल मज्जा. थांबला का? ए सर चालवा जरा. गाईस आम्ही बघू फुल मिड ऑफ द वॉटर आहे. खूप मज्जा येते गाईस. इकडचं वातावरण पण एवढं क्लीन आहे. दादा कसं वाटते तुला? खूप भारी वाटते. खूप फ्रेशनेस पण वाटते. आणि आता मी एक्साइटेड आहे बोट चालवण्यात. दादाने बोट नाही चालवली चालवणार आहे. सर कसं वाटते तुम्हाला? एक नंबर भाई. एक नंबर एक नंबर. मजा येते चालवायला बोट. बोट चालवायला मजा येते. तर गाईस आम्ही पॅन्डल वाली बोट घेतलेली आहे म्हणून आम्ही यांना मज्जा येते. जर ती चप्पल घेतली असती तर यांचा घाम गळला असता. तर गाईस बघू उलटी बोट चालवता आम्ही. उलटी बोट चालवतात बघा. हे ज्यांच्याकडे पॅन्डल मारायचं असते ते नाही ते दुसरेच मारतात पॅन्डल. तुम्ही बघू शकतात सर आले. अरे सर कसं वाटते? तुम्ही बघू शकता आता पावसाचं वातावरण झालेलं आहे. फुल पाऊस येत आहे. थोडी रिमझिम रिमझिम चालू झालेली आहे. आणि आम्ही लेकच्या मध्ये आहे. आता काय होते काय माहिती. तुम्ही बघू शकता आम्ही अर्धा तास झाला एकाच जागेवर फिरतोय. अर्धा तास झाला एकाच जागेवर आम्ही एकाच जागेवर गोल गोल फिरतोय. अर्धा तास झालाय गाईज आम्ही गोल गोल फिरतोय. सर्वात पहिले बोटीत आलेलो सर्वात लास्ट चाललोय. सर्वात पहिले बोटीत आलेलो लास्ट चाललोय. सो गाईज अर्धा तास झालाय आम्ही पोहोचलो परत. धवणे कसं वाटतंय? फायनली पोहोचलो. सर कसं वाटतंय? फायनली पोहोचलो. फायनली भाई पोहोचलो. स्ट्रगल केला झिगझॅग आलो पण पोहोचलो. असा एक्सपिरियन्स आम्ही आयुष्यात कधी घेतला नाही. सरळ आलो आणि घेऊ झिगझॅग आलो. घेऊ तुम्ही पण ट्राय करा. तुम्ही पण ट्राय करा. बघा तुम्हाला कसं वाटतंय. बोलते काय नाही. माझा आमचा ब्लॉग परत नाही बघितला तर नाव होतं बाप्पा मोरया. पाय न रूपात स्वम केशवम राम राम हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती.
आम्ही फायनली आलेलो आहे बोटीच्या वरून. एवढी मजा केली ना बोटीत, हा एक्सपिरियन्स कधीच भेटणार नाही बरं आम्हाला. आमचा घासा गेला, आम्ही तिकडे आरती विरती सुरू केली, फुल मजा आली. आता आम्ही डायरेक्ट कुठेतरी जाणार आहे, डायरेक्ट तुम्हाला तिकडे भेटतो. तुम्ही बघू शकतात हे बाबा आम्हाला स्ट्रॉबेरी देतात. आम्ही तर स्ट्रॉबेरी घेतोय सगळे. तर बाबा आम्हाला 2 पॅक द्या. तर आता गाईस आम्ही आता स्ट्रॉबेरी घेतोय आणि बस मध्ये जातो. आता तुम्हाला डायरेक्ट मी आता दुसरीकडे भेटतो. गाईज आता आपला झालंय फिरणं वियना लेक, वेना लेक फिरून झालंय. बोटिंग केली आपण मस्तपैकी. आता खूप दमलोय. तर आता आपण असं ठरवलंय की इथे मस्त मोकळी जागा आहे, खुल्ला रान आहे, मस्त ग्रीनरी एकदम, त्याच्यामध्ये आपण जीवूया. आणि नंतर मग त्याच्यानंतर आपला पुढचा स्पॉट जो की मॅप्रो आहे तो करूया. तर आता तुम्हाला आम्ही मस्त व्हिडिओ वगैरे दाखवतो. तो बघ इकडचे नजारे, हे बघा मस्त मस्त इथं हिरवगार आहे, थंड थंड वाटत आहे थोडा. मस्त इथं आता जीवूया आणि नंतर मग मॅप्रो. सो गाईज आपलं जेवण वगैरे झालं एकदम. पाठी इथं जेवत होतो आपण सगळ्यात पाठी. बस आहे तिथे आपली आणि इथं खूप ट्रॅफिक लागलाय. तर आपण सध्या आपण डिसाईड केलं आता इथे नर्सरी आहे एक, ते एक्सप्लोर करायची. काय हो नर्सरी इथं सगळे खूप सारे प्रकारचे व्हरायटीचे प्लांट्स आहेत, तुम्हाला ते दाखवतो आम्ही आता. तर तुम्हाला आता मी करतो कॅमेरा तिथे आणि तुम्ही फक्त मजे. आता नर्सरीमध्ये आले. सर कशी वाटली नर्सरी बघून? खूप सुंदर नर्सरी आहे. वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत आणि इथलं वैशिष्ट्य म्हणजे ही फुलं फक्त थंड ठिकाणीच येतात. ही जर आपण आपल्या ठिकाणी मुंबईला जर लावली तर एवढी छान फुलत नाही. सो ही थंड ठिकाणीच इतकी छान फुलतात व बहरतात. बट काही फुलं अशी आहेत, जसं हा गोंडा आहे. हा जो गोंडा आहे हा कुठेही चांगला या टाईपमध्येच फुलतो. मुंबई असो, कलकत्ता असो, दिल्ली असो किंवा कुठल्याही ठिकाण असो, गोंडा कुठेही बहरतो, चांगला फुलतो. बट इतर जी फुलं दिसतात इथे आजूबाजूला ही स्पेशली महाबळेश्वरची फुलं आहेत किंवा झाडं आहेत आणि ही या वातावरणात चांगली उगतात. सो ही फुलं किंवा ही झाडं दुसऱ्या वातावरणात जर आपण इंटरचेंज केली आणि तिकडे जर लावली तर ती तेवढ्या चांगल्या पद्धतीने बहरत नाही. सो ही इथली स्पेशालिटी आहे, कारण इथलं वातावरण खूप थंड आणि खूप छान आहे. त्यामुळे ही इथे बघायला किंवा ही झाडं इथे वाढतात, छान पद्धतीने वाढतात. बघण्यासाठी लोकांची गर्दी होते आणि लोक आनंद लुटतात हे बघण्यासाठी आणि खूप छान वाटते. कारण आम्ही देखील इथे भरपूर फोटोज काढले, वेगवेगळ्या रंगाची फुलं पाहिली आणि खूप आम्हाला पण बरं वाटतं हे सगळं बघून. थँक्यू. तर गाईस आता तुम्हाला डायरेक्ट मिळू आपण मॅप्रो मध्ये. गाईस फायनली आम्ही आलेलो आहे मॅप्रो मध्ये. तर जय कसं वाटतं आता? जयला झोप आलेली आहे, मला पण फुल झोप आलेली आहे, कारण की काल रात्रभर आम्ही थोडासा एन्जॉयच करत होतो. तर आता मॅप्रो कुठं आहे? समोर आलेला आहे मॅप्रो. तर आता आपण मॅप्रो मध्ये शॉपिंग करणार आहोत आणि तुम्हाला दाखवणार आहे की मॅप्रो मध्ये काय काय असते. मॅप्रो मध्ये हर प्रकार सगळं असते ना सगळं. तर मीत आहे आपला. मीत कसा वाटते तुला? भारी वाटते, मजा येईल. आता बघूया पुढे काय होतं. सर 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 कसं वाटते? सर तर जाऊ तिकडे स्ट्रॉबेरीज घेतात. झोप लागले मला, झोप लागले. सरांना नुसतं स्ट्रॉबेरीज आवडतात, बाकी काहीच आवडत नाही. तर तुम्हाला आता मी डायरेक्ट मॅप्रोच्या हात दाखवतो. काय आता आपण एंट्री करतो खूप मस्त आहे. स्टार्टिंगलाच आईस्क्रीम
गाईस खूप मोठा आहे, तर गर्दी पण खूप आहे. आज संडे आहे. तर गाईस तुम्ही आता इकडचे नजारे बघा. गाईस तुम्ही बघू शकता की खाकरा कसा बनते. इकडं मशीन आहे, तिथं खाकरा बनत आहे बघा. गाईस आपण आता आलो आहे चॉकलेटच्या वेअर हाऊस मध्ये. इथं चॉकलेट्स आहेत खूप सारे प्रकारचे. तर तुम्हाला दाखवतो मी कुठले कुठले चॉकलेट आहेत. खूप फ्लेवर आहेत चॉकलेट्स. तुम्ही बघू शकता इकडं खूप सारे फ्लेवर्सचे चॉकलेट आहेत. तुम्ही बघा इकडं ग्रीन ॲपल, मँगो, गावा, स्ट्रॉबेरी सगळ्या फ्लेवरचे चॉकलेट आहेत. तुम्ही बघू शकतात. आणि हे या फॅक्टरीमध्येच बनतात आणि इकडं येतात. आणि आता आपण शॉपिंग करूया, मग तुमच्याशी भेटूया. गाईस एक मस्त अमेझिंग गेम आहे, तुम्हाला मी तो दाखवतो. तुम्ही बघा खूप मजा येईल तुम्हाला. या दुकानात थोडं काय आवडला नाही म्हणून आम्ही घेतला नाही. आता आम्ही पुढे चाललोय, बघतो अजून पुढे काय काय आहे. तुला काय वाटते? आपण बघूया पुढे काय काय. हे आपलं जय आहे ना, त्याचे पैसे कुठेतरी हरवलेले आहेत 3000 रुपये. त्याच्यात ते पूर्ण मॅप्रो खरेदी करू शकला असता. तुम्ही बघू शकता तिकडे असं एक हे आहे, जिकडे बेकरी आहे तिकडे सगळं बनते. तुम्हाला मी ते दाखवतो पहिला. तुम्ही बघू शकता तिकडे केक्स आहेत आणि इकडे थोडे ब्रेड्स बनतात. ही बेकरी आहे, इकडंच सगळं बनते आणि ते इकडंच विकतात सगळे. तर तुम्ही बघू शकता किती भारी वाटत असेल. तर आता आपण भेटूया पुढं. गाईस आम्ही इथं खूप शॉपिंग केलेली आहे, तुम्ही असं बघू शकता. इथं आता आम्ही चाललो घरी उरणला परत बॅक टू. आम्हाला या सगळ्या पिकनिकला खूप मजा आली. काहीच कसं मी एक नंबर मजा आली, खूप मजा आली. आणि आता आम्ही चाललोय उरणला. आता यो व्लॉग मी एंड करतो कारण की माझ्या इथं चार्जिंग पण नाही राहिली आहे. तर तुम्हाला हा आणि सगळे पार्ट आवडले असेल ना, चॅनलला सबस्क्राईब आणि सगळ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट पण करा की तुम्हाला कसे वाटले सगळे व्लॉग. तर आता आपली पिकनिकची सिरीज आहे ना ते खतम होते आहे. तर चालेल बाय. आणि तुम्ही पण ना चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चालेल बाय.